नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं भारतातील सर्वात मोठ्या ऑनलाईन प्लॅटफॉर्म टेक्स्ट बुक्स फॉर कोचिंगवर. विद्यार्थी मित्रांनो, आता जी तुमची कंबाईन परीक्षा असेल ती नोव्हेंबर महिन्यात होणारी, किंवा मग ग्रुप सी ची परीक्षा असेल, म्हणजे ग्रुप बी नोव्हेंबरमध्ये आहे, ग्रुप सी ची डिसेंबरमध्ये येईल, त्याची जाहिरात काही दिवसात येईलच. आणि सोबतच 28 तारखेला सप्टेंबरला जी होणारी तुमची परीक्षा आहे ती म्हणजे राज्यसेवा पूर्व परीक्षा. सो या दृष्टीने आपण काय करतोय, ही जी सिरीज चालवतो आहे, ठीक आहे, ज्यामध्ये आपण मंथ वाईज करंट अफेअर शिकणार आहोत. ठीक आहे, चला सुरुवात करूया सेशनला. करंट अफेअर बाय पवन सर. आता एक लक्षात घ्या, इथे तुम्हाला हे कळायला पाहिजे की नेमकं करंट अफेअरचा अप्रोच काय असला पाहिजे. ठीक आहे, सो करंटचा अप्रोच लक्षात येण्यासाठी आपण स्टार्ट करतोय. भारतातील जी सर्वात मोठी घडामोड झाली ती म्हणजे जगदीप धनखड सर. ठीक आहे, असे तिसरे व्यक्ती ठरलेले आहेत उपराष्ट्रपती ज्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. हे तुम्हाला त्यांचं राजीनामाचं पत्र दिसेल. आणि एक लक्षात ठेवायचं, स्वतःच्या सही स्वाक्षरीनिशी जर राजीनामा दिला तर तिथं राजीनामा लगेच मंजूर होतो, त्यावर कोणतंही स्पष्टीकरण देण्याची कोणतीही गरज पडत नाही. आता यांनी राजीनामा का दिला याच्या मागे बऱ्याच साऱ्या गोष्टी आहेत, की बाबा हे रिझन असेल राजीनामा दिला असेल, हे रिझन असेल राजीनामा दिला असेल. मात्र ते काही असो, आपल्याला पॉलिटिकल अँगल बघायचे नाहीत, कारण की आपण एमपीएससी यूपीएससी ची तयारी करतोय. सो पॉलिटिकल अँगल बघायचे नाही, फक्त त्या न्यूजच्या मागे पार्श्वभूमी इत्यादी गोष्टी आपल्याला बघायच्या आहेत. ठीक आहे, सो बघा, सर्वात पहिली न्यूज सुरुवात कुठून झाली मी तुम्हाला सांगतोय. काय झालं मागच्या वर्षी डिसेंबर महिन्यात, ठीक आहे, म्हणजे 2024च्या डिसेंबर महिन्यात आपले जे काय आहेत उपराष्ट्रपती आहेत जगदीप धनखड सर, यांच्यावर काँग्रेसनं काय केला, अविश्वास प्रस्ताव आणला. आणि या अविश्वास प्रस्तावाचं काँग्रेसनं रिझन दिलंय की बाबा हे काय करतात तर निपक्षपातीपणे वागत नाहीत आणि यांची भूमिका जी आहे ही पक्षपाती भूमिका आहे असं इथं सांगितलंय. आणि त्या आधारावर काय आणला होता, अविश्वास प्रस्ताव. म्हणून बघा, इतिहासात म्हणजे भारताच्या इतिहासात पहिल्यांदा असं झालंय की उपराष्ट्रपतींच्या विरोधात, ऑब्वियस उपराष्ट्रपती या नात्यानं त्यांच्यावर अविश्वास प्रस्ताव निघत नसतो, तर अविश्वास प्रस्ताव निघत असतो काय, राज्यसभेचे सभापती या नात्यानं. ठीक आहे, आणि इतिहासात पहिल्यांदा मांडला गेलाय. आणि कधी, डिसेंबर 2024 हिवाळी अधिवेशनात. ठीक आहे, आणि हा जेव्हा अविश्वास प्रस्ताव मांडण्यात आला, ठीक आहे, तेव्हा त्यांच्यावर एक कारण, एक रिझन सांगितलं गेलं की हे पक्षपाती भूमिकेनं काय करतात, कामकाज चालवतात. म्हणजे ते बीजेपीच्या बाजूने जास्त न्याय देतात आणि विरोधी पक्षाची गळचेपी करतात वगैरे, असं रिझन त्या ठिकाणी सांगण्यात आलं. ठीक आहे, आणि असा प्रस्ताव जो मांडला जात असतो तो अनुच्छेद 67 ला अनुसरून मांडला जात असतो. पण झालं असं की अधिवेशनाचे काहीच दिवस शिल्लक होते आणि हा प्रस्ताव पटलावर येईपर्यंतच काय झालं, त्या ठिकाणी संपण्यात आला, म्हणजे संपून टाकला. त्याच्यामुळे हा चर्चेत आला नाही. फक्त न्यूज ही महत्वाची आहे, का आणला होता, म्हणजे पहिल्यांदा आहे म्हणून त्याच्यामुळे. आता एक दुसरी न्यूज इथं तुम्हाला समजून सांगतोय की आसाम मधील एक जिल्हा आहे ज्याचं नाव आहे करीमगंज. सो आसाम मधील करीमगंज जिल्हा याचं नाव श्रीभूमी करण्यात आलं. श्रीभूमी. आता श्रीभूमी करण्यामागचं रिझन हे आहे की रवींद्रनाथ टागोरांनी या जिल्ह्याचं, या भूमीचं जे उल्लेख आहे तो श्रीभूमी या नात्यानं केला होता. सो म्हणून आसाम मधील सरकारनं हा निर्णय घेतला आणि ब्रह्मपुत्रेची उपनदी असणारी बराक नदीच्या खोऱ्यामध्ये हे तुम्हाला शहर आढळून येतंय, दिसून येतंय. क्लिअर. ठीक आहे, आता पुढच्या मुद्द्याकडे जाऊ. मग जगदीप धनखड सरांवर पहिल्यांदा काय आणला होता, पहिल्यांदा अविश्वास प्रस्ताव आणला होता. आणि अविश्वास प्रस्ताव जो आणला गेला त्याच्या अनुषंगानं, ठीक आहे, आता होतंय असं काही दिवसातच, म्हणजे आता दुसरं जे अधिवेशन येईल, समजा मागचं हिवाळी अधिवेशन होतं, आता ऑब्वियस आहे या वर्षातलं पहिलं पावसाळी अधिवेशन, म्हणजे बजेटरी नंतर पण पावसाळी अधिवेशनामध्ये, पावसाळी अधिवेशनाचा पहिलाच दिवस होता आणि तारीख होती 21 जुलै. 21 जुलैच्या पहिल्याच दिवशी काय केलंय त्या ठिकाणी, म्हणजे अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी 21 जुलैला जगदीप धनखड सरांनी आपला राजीनामा दिला. आता राजीनामा देण्याचं त्यानं कारण सांगितलंय की मला डॉक्टरांनी सांगितलंय की आरामाची सक्त गरज आहे आणि मी माझ्या आरोग्याच्या कारणावरून राजीनामा देतोय. पण राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चा आहेत. राजकीय वर्तुळात सांगितलं आहे की बीजेपी कडून त्यांना राजीनामा देण्यास भाग पाडण्यात आला, असे अनेक सारे रिझन सांगितले जात आहेत. जे काही असो, एक्स वाय झेड, आपल्याला त्या रिझनशी काही घेणं देणं नाही. फक्त एवढंच की आरोग्याच्या कारणावरून त्यांनी राजीनामा तुम्हाला झालेला दिसतोय. आणि राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आपला राजीनामा कोणाकडे देत असतात, तर राष्ट्रपतीकडे. सो द्रौपदी मुर्मू मॅडमकडे हा राजीनामा त्या ठिकाणी हस्तांतरित करण्यात आला. ठीक आहे, आता एक लक्षात ठेवायचं की व्ही व्ही गिरी आणि आर व्यंकटरमण
बघा लक्ष द्या, पहिले व्ही गिरी, आर व्यंकटरमण आणि त्याच्यानंतर कोण, ते म्हणजे धनखड साहेब. ओके, सो या तिघांनी आतापर्यंत राजीनामा दिला आहे. पण अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी राजीनामा देणारे पहिले व्यक्ती ठरतील. ठीक आहे. सो बघा, आतापर्यंत तिसरे व्यक्ती उपराष्ट्रपती आहे ज्यांनी आपल्या पदाचा राजीनामा तुम्हाला दिलेला दिसतोय. आणि हा कशानुसार दिला, तर आर्टिकल 67 नुसार राजीनामा दिलेला देतोय. आणि हा राजीनामा जो आहे हा लेखी स्वरूपात त्या ठिकाणी द्यावा लागत असतो. सो लेखी राजीनामा त्यांनी हा दिलेला दिसतोय. ठीक आहे, चालेल. आता 67A काय म्हणते, 67A म्हणजे असं म्हणतंय की उपराष्ट्रपती यांना 5 वर्षाचा कालावधी असतो आपल्या शपथेपासून. ऑब्वियस आहे, उपराष्ट्रपतींनी शपथ घेतली, त्यांचा कालावधी किती असेल, 5 वर्ष असेल. आणि मग या हिशोबानं यांचा कालावधी हा ऑगस्ट 2022 पासून तर ऑगस्ट 2027 मध्ये संपणार होता. पण झालंय असं, 2 वर्षापूर्वीच यांनी राजीनामा दिला आहे. ठीक आहे. आता एक लक्षात घ्यायचं, उपराष्ट्रपतीने जर राजीनामा दिला तर त्यानंतर उपराष्ट्रपती पदाला तर कोणते कामं नसतातच, ऑब्वियस आहे ना. पण उपराष्ट्रपती पदाचे जे सभागृहातील कामकाज असतं, म्हणजे सभागृहाचं कामकाज बघणे, म्हणजे राज्यसभेचा सभापती म्हणून बघायचे काम, हे सगळं आता कोण बघणार आहे, त्या ठिकाणी उपसभापती बघणार आहेत राज्यसभेचे. क्लिअर. आता यांच्या अनुपस्थितीत हरिवंश नारायण सिंह हे राज्यसभेचे उपाध्यक्ष आहेत, हे कामकाज बघणार आहेत, लक्षात ठेवा. क्लिअर झालं. लक्षात घ्या, ही जी पीपीटी आहे ही पीपीटी तुम्हाला माझ्या टेलिग्राम चॅनलवर मिळेल. टेलिग्राम चॅनलचं हे लक्षात घ्या, @पवनबी MPS हे टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या. ठीक आहे. आणि माझा मोबाईल क्रमांक 9881744762 या नंबरला तुम्ही मला कनेक्ट करू शकता. क्लिअर. ठीक आहे. तत्पूर्वी सांगू इच्छितो की आपली ठीक आहे कंबाईन साठी जी बॅच आहे ही बॅच स्टार्ट झाली आहे आणि ही बॅच तुम्हाला 11 ऑगस्ट पासून स्टार्ट होणार आहे. ठीक आहे, म्हणजे चालू होईल. या बॅचला जर तुम्हाला एनरोल करायचं असेल तर तुम्हाला सिम्पली काय करायचं आहे, मला या नंबरला कॉल करायचा आहे, 9881744762. इथे तुम्हाला EMI ऑप्शन मध्ये सुद्धा ही बॅच अवेलेबल मिळेल. ठीक आहे. आणि मोस्ट डिस्काउंटेड प्राइस मध्ये ही तुम्हाला बॅच मिळून जाईल, ज्यामध्ये 2025 ची जे तुम्ही तयारी करताय कंबाईन परीक्षेची, ही संपूर्णपणे कंबाईनची परीक्षेची तयारी इथे कम्प्लीट होणार आहे. तसंच जे विद्यार्थी राज्यसेवेची तयारी करत असतील त्यांच्यासाठी यशोदय 2.0 नावाची बॅच आहे, जी राज्यसेवेसाठी आहे 2026 ची. याचे बेनिफिट म्हणजे इथं 7+ कोर्सेस तुम्हाला मिळून जातात. त्यानंतर 350+ स्टडी मटेरियल आणि महाराष्ट्रातील उत्कृष्ट टीम तुम्हाला शिकवेल. EMI पण इझी EMI मध्ये तुम्हाला मिळून जाईल. ठीक आहे. सिम्पली तेच की मला नंबरला तुम्ही कॉल करू शकता. ठीक आहे. चला आता पुढे जाऊया. पुढचा मुद्दा असा आहे की राष्ट्रपतीची, मग उपराष्ट्रपतींनी राजीनामा दिला, मग उपराष्ट्रपतींनी राजीनामा दिल्यानंतर किती महिन्याच्या आत निवडणूक घ्यावी लागते, तर याचं तुम्हाला असं वाटू शकतं की सर 6 महिन्याच्या आत. तर नाही, निवडणूक शक्य तितक्या लवकर. काय शब्द आहे, शक्य तितक्या लवकर. 6 महिने असं दिलं आहे का, कुठेच दिलेलं नाही. एवढं सांगितलं आहे की जर राजीनामा दिला असेल तर शक्य तितक्या लवकर काय करावा, त्या ठिकाणी निवडणूक घ्यावी. आणि सरकारनं आता म्हणजे निवडणूक आयोग घेत असतं, कोण घेत असतं, केंद्रीय निवडणूक आयोग. आणि ही निवडणूक ज्या कायद्यानुसार चालत असते त्या कायद्याचं नाव आहे राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती निवडणूक अधिनियम 1952 अंतर्गत ही निवडणूक चालते. आणि इथं तुम्हाला असं दिसतं निवडणूक अधिकारी जे असतात हे महासचिव असतात, लोकसभेचे महासचिव आणि राज्यसभेचे. होतं असं, लोकसभेच्या महासचिवानं पहिल्यांदा काम केलं तर आता राज्यसभेचे करते, अशा प्रकारे तुम्हाला दिसतंय. आणि कार्यकाळ किती असतो नवीन उपाध्यक्षांचा, हा 5 वर्ष. म्हणजे उपराष्ट्रपतीचा जेवढा कार्यकाल आहे तेवढाच कार्यकाल तुम्हाला त्या ठिकाणी आढळून येतो. ठीक आहे. पात्रता माहिती आहे तुम्हाला सर्वांना, तो भारतीय नागरिक असावा, त्याने वयाचे 35 वर्ष पूर्ण केलेली असावे आणि तो राज्यसभेचा सदस्य म्हणून निवडून येण्यास पात्र असावा, एवढं. आणि याच्या व्यतिरिक्त काय सांगितलंय, याच्या व्यतिरिक्त सांगितलं आहे की त्याने कोणतंही लाभाचं पद धारण केलेलं नसावं. एक लक्षात घ्यायचं, राष्ट्रपती म्हणजे प्रेसिडेंट ऑफ इंडिया, उपराष्ट्रपती व्हाईस प्रेसिडेंट ऑफ इंडिया आणि राज्यपाल या 3 पदांना जो कालावधी लागत असतो किती लागत असतो, 35. ठीक आहे, येते लक्षात. चला पुढे जाऊया. नेक्स्ट वन. आता ही जी राजीनामा दिला, मी सर्वात पहिले अविश्वास प्रस्ताव सांगितला, आपण क्रोनॉलॉजिकल ऑर्डर मध्ये बघतोय. त्याच्यानंतर मग स्वतःहून राजीनामा दिला, राजीनामा दिल्यानंतर कार्यवहन कसं होतं हे सांगितलंय.
आणि आता शक्य तितक्या लवकर जी निवडणूक घ्यावी लागते त्याला अनुसरून 17व्या उपराष्ट्रपती, कितवी निवडणूक असणार आहे? 17वी उपराष्ट्रपती ही निवडणूक असणार आहे. ठीक आहे, आणि त्यासाठी नोटिफिकेशन आउट झालं आहे. नोटिफिकेशन बघा काय म्हणते की इश्यू ऑफ इलेक्शन कमिशन नोटिफिकेशन कॉलिंग द, म्हणजे ही नोटिफिकेशन कधी आउट झालं तर हे झालं 7 ऑगस्टला. ठीक आहे, आता एक लक्षात ठेवायचं, नॉमिनेशन फॉर्म, नॉमिनेशन म्हणजे काय? नामांकन अर्ज, ज्यांना ज्यांना फॉर्म भरायचा आहे 21 ऑगस्ट पर्यंत फॉर्म भरायचे. अजूनपर्यंत दोनही पक्षांना, इंडिया आघाडी माहिती आहे तुम्हाला, 2 आघाडी आहेत सध्या, एक आहे इंडिया आणि एक आहे एनडीए. या दोन्ही आघाड्यांनी आपले सदस्य अजूनपर्यंत डिक्लेअर केले नाहीत. त्याच्यानंतर इथं तुम्हाला असेल की यांच्या फॉर्मची स्क्रुटिनी होईल 22 ऑगस्टला, आणि जर कोणाला अर्ज मागे घ्यायचा असेल विड्रॉल तर 25 ऑगस्टला त्याला परत घेता येणार आहे. ठीक आहे, आणि जे इलेक्शन होणार आहे ते इलेक्शन ते होतील 9 सप्टेंबरला. कधी? 9 सप्टेंबरला. 9 सप्टेंबरला हे होतील. आणि एक लक्षात ठेवायचं की त्या ठिकाणी जी काउंटिंग वगैरे आहे, काउंटिंग ही 9 सप्टेंबरला. जर बिनविरोध निवडणूक झाली तर काउंटिंग घेण्याची गरज नाही, पण इफ अनलेसच्या केसमध्ये तसंही होऊ शकतं. क्लिअर? एकच मिनिट थांबा फक्त, एक मिनिट. क्लिअर? या तक किसी को कुछ डाउट है ना? म्हणजे 9 सप्टेंबरला काय होणार आहे? निवडणूक होणार आहे. आता कोण कोण असतं या निवडणुकीमध्ये? सहभागी कोण कोण होतं? तर सिंपल आहे, लक्षात ठेवायचं, राज्यसभा आणि लोकसभा या दोन्ही सभागृहाचे सर्व सदस्य, राज्यसभेचे पण आणि लोकसभेचे पण सर्वच्या सर्व सदस्य या ठिकाणी काय करतात? भाग घेतात. मग त्या लोकसभेत तर आता नामनिर्देशित आलेच नाही, कारण की 104व्या घटना दुरुस्तीने अँग्लो इंडियनला बाहेर केला आहे. सो सध्या जर तुम्ही बघितलं तर राज्यसभेत 5 जागा रिक्त आहेत, म्हणजे 233 आहेत, 12 नामनिर्देशित आणि 543 जे आहेत सदस्य, त्यापैकी 1 जागा रिक्त आहे. सो एवढ्या जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. ठीक आहे, क्लिअर? चला आता सेकंड न्यूज कडे आपण जातोय, ते म्हणजे तुम्हाला माहिती आहे हेमंत सोरेन यांचे वडील शिबू सोरेन सर यांचा काय झालाय? मृत्यू झालाय. तर शिबू सोरेन यांचं निधन झालं 11 जानेवारी 1944 ला रामगड आणि पूर्वीच्या बिहारमध्ये यांचा काय झाला होता? जन्म झाला होता. ठीक आहे, एक लक्षात ठेवायचं, नवीन जे झारखंड राज्य झालं म्हणजे बिहार मधलाच मोठ्या प्रमाणात आदिवासी बहुल जो भाग आहे त्याला आज आपण झारखंड म्हणतोय. ठीक आहे, आणि ह्या झारखंड वेगळा करण्यामध्ये सर्वात मोठं योगदान जर कोणाचं असेल तर ते शिबू सोरेन यांचं. म्हणजे शिबू सोरेन तुम्हाला 3 वेळा मुख्यमंत्री झालेले दिसतात. आणि यांचा मुलगा जो आहे हेमंत सोरेन हा 4 वेळा मुख्यमंत्री झाला, म्हणजे 7 वेळा मुख्यमंत्री, दोघं वडील आणि पुत्र, पिता आणि पुत्रच दिसतात. लक्षात ठेवायचं, यांचा मृत्यू झाला 4 ऑगस्ट 25 ला, आणि यांना दिशाम गुरुजी नावानं ओळखलं जातं. कोणत्या नावानं? दिशाम गुरुजी असं यांची ओळख आहे. ठीक आहे, आणि हे कुठून येतात? संथाळ मधून. तुम्हाला माहिती आहे ना, द्रौपदी मुर्मू मॅडम सुद्धा कोण आहे? संथाळ आहे. क्लिअर झालं? लक्षात ठेवायचं, यांनी 1972 मध्ये, हा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकते IMP, की या पक्षाची स्थापना कधी झाली? तर 1972 ला स्थापना झाली, झामुमो, झारखंड मुक्ती मोर्चा. ठीक आहे, आणि झारखंड राज्याच्या निर्मितीमध्ये सर्वात मोठं जर योगदान कोणत्या पक्षाचं राहिलं असेल तर या पक्षाचं राहिलं. ठीक आहे, आणि एक लक्षात ठेवायचं, 38 वर्ष या पक्षाचं त्यांनी काय केलंय? नेतृत्व केलेलं तुम्हाला दिसतंय. आणि किती वेळा? 3 वेळा मुख्यमंत्री होते. ठीक आहे, एक म्हणजे 5 मध्ये, एक म्हणजे 8 मध्ये, 9 आणि 10 मध्ये, हे 3 वेळा त्यांनी काम केलं आहे. ठीक आहे, त्यांनी 1972 मध्ये पक्ष स्थापन केला, झारखंड मुक्ती मोर्चा, झेडएमएम, किंवा याला मराठीमध्ये झामोमो म्हणतात, झामोमो. क्लिअर? आणि यांच्यासोबत कोणतं? AK रॉय आणि विनोद बिहारी महातो. क्लिअर झालंय? आणि 8 वेळा बघा, 8 वेळा लोकसभेवर, त्यानंतर राज्यसभेचे 3 वेळा खासदार असं काम केलं आहे. त्यांनी केंद्रीय कोळसा म्हणून सुद्धा काम केलं आहे. हे तर लक्षात ठेवणं सहज आहे, कारण की यांच्या राज्यात काय मिळतं? कोळसा मिळतो. सो म्हणून त्यांनी कोळसा मंत्री म्हणून काम केलेलं तुम्हाला दिसून येत आहे. ठीक आहे, चला
झारखंडचे चौथ्यांदा मुख्यमंत्री हेमंत सोरेन, ठीक आहे, हेमंत सोरेन जे आहे त्यांचा मुलगा आहे. तर आतापर्यंत यांच्या वडिलांनी 3 वेळा काम केलं. सो चौथ्यांदा शपथ घेणारे मुख्यमंत्री कोण असतील झारखंडचे, त्यांचं नाव काय आहे, त्यांचं नाव आहे हेमंत सोरेन. आणि आतापर्यंत सर्वाधिक वेळा शपथ घेणारे ते पहिले ठरले आहेत, म्हणजे त्यांच्या राज्यामध्ये. त्यांचे वडील शिबू सोरेन यांनी 3दा शपथ घेतली आहे आणि बरहैत विधानसभा मतदारसंघातून ते निवडून आले आणि यापूर्वी त्यांनी उपमुख्यमंत्री म्हणून सुद्धा काम केलेलं तुम्हाला आढळून येतं. या तक किसी कोई डाउट है तो पूछो. ठीक आहे, आपण काय करतोय, एक न्यूज जर शिकतोय तर त्याला कोलॅप करून शिकतोय. बघा, म्हणजे मी तुम्हाला अविश्वास प्रस्ताव शिकवला तर लगेच त्यांना राजीनामा शिकवला आणि उपराष्ट्रपती शिकवले. मला हेमंत सोरेन शिकवायचे होते तर मी शिबू सोरेन पहिले तुम्हाला सांगितलं, म्हणजे तुम्हाला असं जमलं पाहिजे, ते जुळवता आलं पाहिजे. ठीक आहे, आता एक लक्षात ठेवायचं, सराय कालेख हा चौक आहे. ठीक आहे, याचं नामकरण काय करण्यात आलं, भगवान बिरसा मुंडा चौक. जसं आपण करीमगंज जिल्ह्याचं नाव काय बघितलं, श्रीभूमी बघितलं, तसं दिल्ली मधलं एक आहे ज्याचं नाव काय आहे, ज्याचं नाव आहे सराय काले खान चौक आणि ते भगवान बिरसा मुंडा चौक केलं. आता हे का करतं याच्या मागचं रिझन समजून घ्या. तर तुम्हाला 150वी जयंती दिसते भगवान बिरसा मुंडांची. ठीक, कळालं का, हे एक महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या. त्याच्यानंतर अलीकडे भारतीय संविधानाची संस्कृत आणि मैथिली या भाषांमध्ये भाषांतर करण्यात आले. तुम्हाला माहिती आहे, मूळ जे संविधान होतं, एक मिनिट मी तुम्हाला हे एक चांगल्या प्रकारे समजून सांगतो. बघा, आपलं संविधान जे आहे इथं 8वी अनुसूची आहे, 8वी अनुसूची, आणि या 8व्या अनुसूचीमध्ये तुम्हाला काय दिसतात, संविधानिक भाषा, ज्या किती भाषा आहे, 22 भाषा आहेत. एक लक्षात ठेवायचं, मूळ जे संविधान होतं आपलं, मूळ संविधान, या मूळ संविधानामध्ये तुम्हाला भाषा दिसतात 14. किती भाषा होत्या, 14 भाषा होत्या. ठीक आहे, त्यानंतर मग आपण 3 घटना दुरुस्त्या केल्या. बघा, 21, 71, मला सांगा 21 आणि 71 किती होतात, 92. 21वी घटना दुरुस्ती, 71वी घटना दुरुस्ती आणि 72वी घटना दुरुस्ती. इथं जर तुम्ही बघितलं तर एक स्टोरी मी समजून सांगतोय. स्टोरी अशी आहे की हा तुम्ही आहात, ठीक आहे, आणि हे तुमचे पप्पा आहेत. ठीक आहे, तुम्ही पप्पाकडे गेले, पप्पाला सांगितलं, पप्पा मी आता 21 वर्षाचा झालोय, मला 21 वर्ष पूर्ण झालं आणि मला सिंधू सोबत लग्न करायचं आहे. पप्पा बोलले, भाई कोणती नेमकी सिंधू, तुला तर 10-12 गर्लफ्रेंड होत्या, त्यापैकी नेमकी कोणती सिंधू. तुम्ही पप्पाला म्हणताय, पप्पा ती सिंधू जिचं काय झालंय, BDMS झालाय. काय झालाय, BDMS झालेला आहे. सो बघा, 21 वर्षाची सिंधू म्हणजे सिंधी भाषा ऍड केली 21व्या घटना दुरुस्तीला. नेमकी म्हणजे नेपाळी, मणिपुरी, ठीक आहे, आणि कोंकणी, या 3 भाषा ऍड केल्या नेमकी. आणि BDMS म्हणजे बोडो, डोंगरी, संथाळी आणि मैथिली. BDMS समजलं, झालं पाठ. तर आता अलीकडे यापैकी तुम्हाला दिसतंय संस्कृत आणि मैथिली या 2 भाषांमध्ये संविधान निर्मिती केलेली दिसतंय. ठीक आहे, कळालं, संस्कृत आणि मैथिली. भारतातील पहिलं संविधान संग्रहालय कुठे आहे, तर OP जिंदाल युनिव्हर्सिटीमध्ये, आणि कुठे, हरियाणा, सोनीपत, हरियाणा. ठीक आहे, चलो बघा, भगवान बिरसा मुंडा यांची 150वी जयंती आहे. मग त्यांच्याबद्दल आपल्याला डिटेल माहित असलेलं बरं. भगवान बिरसा मुंडा, ठीक आहे, ज्यांना लोक देवाचा अवतार म्हणायचे, ठीक आहे, आणि लोकांना अंधश्रद्धेतून, म्हणजे स्पेशली आदिवासींना अंधश्रद्धेतून आणण्यासाठी, बाहेर काढण्यासाठी आणि लोकांमध्ये एकेश्वरवादाचा पुढाकार करण्यासाठी सर्वाधिक झटलेला आणि फक्त आयुष्याची 24 वर्ष आयुष्य जगलेले ते म्हणजे भगवान बिरसा मुंडा. यांचा जन्म तो झारखंडमध्ये, आणि वयाच्या 24 वर्षापर्यंत यांचा म्हणजे शेवटच्या काळात यांचा प्रचंड अमानुष छळ झालेला तुम्हाला दिसतोय. ठीक आहे, असे हे कोण, हे म्हणजे भगवान बिरसा मुंडा. बघा, भगवान बिरसा मुंडा यांचा 150वी जयंती आहे. कितवी, 150वी जयंती तुम्हाला
दिसतोय. ठीक आहे. आणि एक लक्षात घ्यायचं, भगवान बिरसा मुंडा यांचा जन्मदिन 2021 पासून म्हणजे 15 नोव्हेंबर हा जन्मदिन असतो. आणि हा काय केला जातोय, हा जनजाती गौरव दिन. हा प्रश्न मोस्ट IMP आहे. 15 नोव्हेंबर हा कोणता असतो, जनजाती गौरव दिन, बिरसा मुंडांची जयंती. आणि याला अनुसरून छत्तीसगडमध्ये माय भारत यूथ व्हॉलेंटियर्स आणि माटी के वीर पदयात्रा हे असे विशेष कार्यक्रमाचं आयोजन केलं. आणि मोदीजींनी याला अनुसरून एक यांच्या टपाल तिकीट आणि एक नाणं 150 रुपयाचं ते सुद्धा यांच्या स्मरणार्थ केलेलं तुम्हाला दिसतंय. बिरसा मुंडांबद्दल जर सांगायचं झालं तर यांचा जो जन्म झाला आहे हा कुठं झाला आहे, हा झालाय उलीहाटू खुंटी जिल्ह्यात, झारखंडमध्ये. त्यावेळेस झारखंड नसेलच ऑब्वियस. आणि दौड दौड मुंडा असं यांचं नाव दिसतं तुम्हाला, दौड मुंडा. ठीक आहे, दौड मुंडा. आणि छोटा नागपूर पठारावर मुंडा जमातीचे ते होते. आणि याच मुंडा जमातीचे वंशज महाराष्ट्रामध्ये कोरकू लोक तुम्हाला दिसतात. ठीक आहे. बघा, यांनी एक नवीन पंथ काढला होता ज्याचं नाव होतं बिरसैत. कोणता होता, बिरसैत नावाचा पंथ काढला होता. आणि हे एकेश्वरवादी होते. एकेश्वरवादी म्हणजे मोनोथेइझम. काय शब्द वापरतात, मोनोथेइझम. मोनोथेइझम म्हणजे काय, देव एकच आहे. सो दॅट इज मोनोथेइझम. आणि जे त्यांनी सांगितलं की कर्म कांड जादूटोना या गोष्टीच्या बाहेर आदिवासींनी पडलं पाहिजे, कारण की आदिवासींमध्ये तुम्हाला कर्मकांड वगैरे ह्या गोष्टी मोठ्या प्रमाणात दिसतात. सो ते त्यांनी सांगितलेलं दिसतंय. ठीक आहे. आणि लोकांमध्ये स्वच्छतेप्रती जागरूकता सुद्धा निर्माण केली दिसते. आणि यांची ओळख काय होती, धरती आबा, पृथ्वीचा पिता, धरती आबा ही यांची तुम्हाला काय दिसतंय, ओळख दिसतंय. ठीक है, झाले. यहाँ तक किसी को कुछ डाउट है तो पूछो. ठीक है, असेल तर विचार. जायचं का पुढे, चल. आता एक लक्षात ठेवायचं, G20. G20 म्हणजे ग्रुप ऑफ 20. ग्रुप ऑफ 20 याची परिषद पहिल्यांदा पार पडतंय. पहिल्यांदा म्हणजे परिषद तर 19वी आहे, पण पहिल्यांदा ब्राझीलमध्ये पार पडते. सो बघा, 18 आणि 19 नोव्हेंबर 2024 ला भारताचे प्रतिनिधी होते नरेंद्र मोदी. ठीक आहे. आणि ही रिओ ब्राझीलला पार पडली. आणि याची हे काय होती, कसं लक्षात ठेवायचं बघा, ब्राझीलला होती बी पासून सुरुवात, बिल्डिंग अ जस्ट वर्ल्ड. जस्ट म्हणजे न्यायपूर्ण, न्याय वर्ल्ड, न्याय असलेलं जग. जस्ट वर्ल्ड अँड सस्टेनेबल प्लॅनेट ही याची थीम आहे. आणि पहिल्यांदाच ब्राझीलमध्ये आयोजन केलं जाते, पहिल्यांदाच मध्ये. ठीक आहे. आणि एक लक्षात ठेवायचं, युरोपियन युनियन हा जो नवीन सदस्य बनला आहे याचा, ठीक आहे, पहिल्यांदा सहभागी झाला. तुम्हाला माहिती आहे, अलीकडे युरोपियन युनियन, आफ्रिकन युनियन हा सदस्य ऍड झालाय. आफ्रिकन युनियन म्हणजे 55 देशांचा समूह आहे. 55 देशांचा समूह तुम्हाला दिसतोय. आणि हा अलीकडे ऍड झालेला दिसतोय. आणि हा पहिल्यांदा भाग घेतलाय. आणि वांशिक समानतेसाठी 18 व SDG ऍड करण्यास इथं सहमती दर्शवण्यात आली. तुम्हाला माहिती आहे, 2015 ते 2030 या काळात गाठावयाची SDG सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स किती आहेत, 17 आहेत. ठीक आहे. आणि या परिषदेत ठरवण्यात आलं की बाबा आपल्याला काय करू, आपण 18व करू, ज्याच्यामध्ये काय असेल, वांशिक समानता हे काय ऍड करावं असा ठराव केला. आता तो ऍड होणार आहे नाहीये तो पुढचा मुद्दा, पण असा एक ठराव करण्यात आला की बाबा वांशिक समानता हा एक असलं पाहिजे. कारण की जगात काळे गोरे अपार्थेड अशी तुम्हाला मोठ्या प्रमाणात सिस्टम आढळून येते. ठीक आहे. आता या परिषदेचं एक सर्वात मोठं फ्रूट सांगू का तुम्हाला, काय सर्वात मोठं फ्रूट आहे बेटा, ते म्हणजे भूक आणि गरिबी विरुद्ध जागतिक आघाडी. सो याला काय म्हणतोय आपण, ग्लोबल अलायन्स अगेन्स्ट हंगर अँड पॉवर्टी. ठीक आहे, ग्लोबल अलायन्स अगेन्स्ट हंगर अँड पॉवर्टी ही या 20 परिषदेत मोठं फ्रूट आहे. तर जगात आपल्याला 2030 पर्यंत SDG नुसार 2030 पर्यंत आपल्याला काय करायचं आहे, भुकेचं निर्मूलन करायचं आहे. आणि SDG क्रमांक 2 जो आहे हा काय, भुकेचं निर्मूलन. आणि हे करण्यासाठी आपण काय केलं, या ठिकाणी ही आघाडी चालू केली. सो बघा, जागतिक स्तरावर गरिबी आणि भूक निर्मूलनासाठी, आणि हे जे आहे गरिबीसाठी, तर ते आहे SDG क्रमांक 1.
SDG 1, ज्याच्यामध्ये काय दिलं आहे, ज्याच्यामध्ये दिलं आहे की गरिबी दूर करणे, गरिबी दूर करणे, हे 2 करण्यासाठी तुम्हाला आघाडी चालू झालेली दिसते आणि ब्राझील परिषदेत. ठीक आहे. भूक निर्मूलन जे SDG क्रमांक 2 आहे, दारिद्र्य निर्मूलन जे SDG क्रमांक 1 आहे, समानता कमी करणे SDG क्रमांक 5 आहे आणि SDG क्रमांक 10 आहे. ठीक आहे. या शाश्वत विकास उद्दिष्टे गाठण्यासाठी वेगवेगळी सरकार, आंतरराष्ट्रीय संस्था, NGO आणि ही भागधारकांची एक स्वयंसेवी आघाडी तुम्हाला दिसते. ठीक आहे. आणि उद्दिष्ट काय, 2030 पर्यंत आपल्याला हे अचीव करायचं. ठीक आहे. आणि याचं मुख्यालय कुठं आहे, अन्न आणि कृषी संघटना, कुठं, रोम, इटली. माहिती आहे ना, फूड. ठीक आहे. म्हणजे अन्न आणि कृषी, ऍग्रिकल्चर ऑर्गनायझेशन जे आहे, FAO ज्याला म्हणतात, त्याच्या ऑफिसमध्ये याचं मुख्यालय तुम्हाला दिसेल. ठीक आहे. चलो नेक्स्ट वन बघा. G20चा जर इतिहास आपण बघितला तर G20 मध्ये तुम्हाला काय काय दिसतंय. 1999 मध्ये काय झालं की आशियामध्ये जे फायनान्शियल क्रायसिस आलं होतं, त्याच्यानंतर वेगळ्या देशाचे वित्तमंत्री आणि वेगवेगळे गव्हर्नर जे आहेत बँकांचे, यांनी मिळून एक ग्रुप स्थापन केला. ठीक आहे. आणि पुढे मग काय होतंय, जर तुम्ही बघितलं आज हा ग्रुप जो फायनान्शियल क्रायसिसला अनुसरून तयार झाला होता, आज तो सस्टेनेबल डेव्हलपमेंट, हेल्थ, एनर्जी, एन्व्हायरमेंट, क्लायमेट चेंज आणि अँटी करप्शनच्या विरोधात तुम्हाला काम करताना दिसतंय. जर तुम्ही बघितलं तर यामध्ये 19 देश दिसतंय आणि यामध्ये इंडिया सुद्धा आहे, पाकिस्तान नाही आहे, लक्षात ठेवा. आणि सोबत तुम्हाला 2 रिजनल ग्रुप दिसतोय. एक दिसतोय युरोपियन युनियन हा ग्रुप दिसतोय, ज्याच्यामध्ये तुम्हाला 27 देश दिसतात, आणि आफ्रिकन युनियन ज्याच्यामध्ये 55 देश तुम्हाला दिसतात. म्हणजे तुम्ही जर बघितलं तर तुम्हाला काय दिसेल, 19 हे देश, ठीक आहे, 27 हे देश आणि काय 55 हे देश. क्लिअर. सो अशा प्रकारे दिसतंय. म्हणजे तुम्ही जर बघितलं 16-5-21, ठीक आहे, आणि इथं 2 5-5-10 101 देशांची ही संघटना दिसते. ठीक आहे. आता हा ग्रुप ऑफ 20 राहिलाच नाही, ग्रुप ऑफ 21 झाला, कारण की 19 + 2 होईल ना. पण देश जर बघितले, ह्या संघटना आहे ना, तर तुम्हाला 101 देश. आणि लक्षात ठेवायचं, युनो नंतर जगातली सेकंड मोठी संघटना ही दिसते, कारण युनो मध्ये सर्वाधिक सदस्य आहेत आणि त्यानंतर सर्वाधिक सदस्य कुठे असतील तर G20 मध्ये तुम्हाला आढळून येतात. ठीक आहे. झालं. येस. तुम्हाला माहिती 18वी परिषद जी झाली होती, G20 ची 18वी परिषद, ती कुठे झाली, भारतामध्ये झाली. 18वी. 19वी झाली ब्राझीलमध्ये. ठीक आहे. आणि 17वी झाली ती इंडोनेशिया. या 3 देशांना ट्रायका म्हणतात. ट्रायका म्हणजे 3 देश, पूर्वीचा देश, त्याच्या पूर्वीचा देश आणि नंतरचा देश. सो अशा प्रकारे पूर्वी, आता आणि नंतर असा ट्रायका तुम्हाला दिसतोय. आणि हा पहिल्यांदा असा ट्रायका तयार झाला की जे 3ही देश काय आहेत, विकसनशील देश आहेत. ठीक आहे. कळालं. झालंय. सो अशा प्रकारे दिसतोय बघा. 85% जगाच्या एकूण GDP पैकी 85% GDP यांच्याकडे. ऑब्वियस आहे, असेलच ना. मला सांगा, रशिया आहे, भारत आहे, इंडिया आहे, सॉरी चायना आहे, असे देश दिसत आहेत. त्यानंतर 75% जगाचा वर्ल्ड ट्रेड हे करतायत आणि 66% पॉप्युलेशन इथे दिसतंय. जर तुम्ही बघितलं तर 2023 मध्ये भारतात पहिल्यांदा G20 समिट आयोजित झाली होती, ज्याची थीम काय होती, वसुदैव कुटुंबकम. कळालं का, येते लक्षात. चलो, क्लियर का, यहाँ तक किसी को कुछ डाउट है तो पूछो. ठीक आहे. चला, आता बघा, 2025 हे जे वर्ष आहे, हे युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन, ठीक आहे, कोणतं वर्ष म्हणून साजरं करताय, हे करताय युनायटेड नेशन, ठीक आहे, इंटरनॅशनल काय कोऑपरेशन इयर किंवा कोऑपरेटिव्ह इयर. ठीक आहे. आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष. तुम्हाला प्रश्न येईल की 2025 हे वर्ष युनो काय म्हणून साजरं करतायत, आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष. आणि भारतात पहिल्यांदा ग्लोबल कोऑपरेटिव्ह कॉन्फरन्स झाली, GCC पहिल्यांदा झाली, म्हणजे आतापर्यंतच्या इतिहासात. सो बघा, मग भारतात जागतिक सहकार परिषद 2024 भरली आणि मोदीजींनी
संयुक्त राष्ट्राचं आंतरराष्ट्रीय सहकार्य वर्ष आहे, याचं उद्घाटन केलेलं तुम्हाला दिसतंय. याची थीम काय होती? कॉपरेटिव्ह बिल्ड प्रॉस्पेरिटी फॉर ऑल. ऑब्वियस आहे ना, सहकार्याकडून समृद्धीकडे. सो तेच आहे ते, कॉपरेटिव्ह बिल्ड प्रॉस्पेरिटी फॉर ऑल. ठीक आहे, सो असं दिसतंय. आणि कुठं झालंय? भारत मंडपम, नवी दिल्ली. म्हणजे तुमच्याकडे दोन गोष्टी आहेत. कोणत्या? नंबर एक, सहकाराकडून समृद्धीकडे, ही थीम होती. 2025 हे आंतरराष्ट्रीय कोणतं वर्ष दिसतंय तुम्हाला? ठीक आहे, हे तुम्हाला आंतरराष्ट्रीय वर्ष दिसतंय, ते म्हणजे सहकार वर्ष. त्याचं उद्घाटन झालेलं तुम्हाला दिसतंय. ठीक आहे. आणि दुसरा महत्वाचा, आणखी महत्वाचा मुद्दा म्हणजे काय, की भारतात पहिल्यांदा ही परिषद झालेली दिसते. नंतर सिरिया नावाचा जो देश आहे, जो नेहमीच चर्चेत असतो आतंकवादी ऍक्टिव्हिटीमुळे, सो सिरियामध्ये सत्ता बदल झालाय. आणि सिरियामध्ये जवळपास 50 वर्षापासून ज्यांची मोनोपोली होती, ते म्हणजे बशर असद यांनी काय केलंय? आता निघून गेलाय, पळून गेला. ठीक आहे, देश सोडून रशियाला निघून गेला. ठीक आहे, आणि हे तुम्हाला 8 डिसेंबर 24 ला संपुष्टात आलेलं दिसतंय. आणि आता इथं बघा कोण आहे, इथं सत्ता आली, ते म्हणजे अल कायदा नावाची जी हे आहे ना, आतंकवादी संघटना, त्यांची एक शाखा आहे. काय? जबाद अल नुसरा म्हणून त्याची स्थापना झाली होती. त्या HTS ची काय आली आहे तिथं? स्थापना झाली, सत्ता आली. जसं नाही का तालिबानची तुम्हाला अफगाणिस्तानमध्ये दिसतंय, तसंच हयात तहरीर अल शाम HTS यांची सिरियामध्ये सत्ता आलेली तुम्हाला दिसते. नेक्स्ट वन, WTOचा एक जो करार आहे, म्हणजे गॅट पासून WTO तयार झाली, आणि WTOच्या करारानुसार प्रत्येक सदस्य एकमेकाला मोस्ट फेवर्ड नेशनचा दर्जा देतो. MFN, मोस्ट फेवर्ड नेशन. म्हणजे बाबा, तुम्ही आमच्या देशात जर एखादी वस्तू आयात करत असाल तर आम्ही आयात शुल्क लावणार नाही, आणि आम्ही जर तुमच्या देशात एखादी गोष्ट आयात करत असतो तुम्ही आमच्यावर आकारू नका. म्हणजे ते सेम. म्हणजे स्वित्झर्लंड आहे आणि इंडिया आहे, या दोघांनी एकमेकांना मोस्ट फेवर्ड नेशन हा दर्जा दिला. याच्यामध्ये काय केलं जातं? याच्यामध्ये एकमेकांवर आयात शुल्क म्हणजे टॅरिफ लावले जात नाही. ठीक आहे, तुम्हाला टॅरिफ लावताना दिसत नाही. पण स्वित्झर्लंडने काय केलंय? भारताचा हा दर्जा काढून घेतला. सो अलीकडे स्वित्झर्लंडने भारताचा तुम्हाला मोस्ट फेवर्ड नेशन हा दर्जा काढलाय. आणि यानुसार 1 जानेवारी 25 पासून पूर्वीप्रमाणे 10% कर भारतावर लादणार आहेत. ठीक आहे, सो हेच आपल्यासोबत कोण केलंय? हेच आता अमेरिकेने केलंय. भारतावर 50% दंड आकारलाय, तुम्हाला दिसतंय. ठीक आहे, बघा डोनाल्ड ट्रम्प सरकारचं, जे नवीन डोनाल्ड ट्रम्प सरकार आलं, 47वा राष्ट्राध्यक्ष बनला. 47वा राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प. ठीक आहे, याने काय केलंय? या तुलसी गबार्ड आहे, कोण? तुलसी गबार्ड यांची नियुक्ती काय केली आहे? नॅशनल इंटेलिजन्स, म्हणजे आपल्या इथं IB आहे ना, तसं नॅशनल इंटेलिजन्सच्या संचालक म्हणून केली आहे. आता यांच्याबद्दल जर सांगायचं झालं तर यांचं नाव फक्त हिंदू आहे. ठीक आहे, यांचा भारतासोबत कोणताच संबंध नाही. यांची आई भारतीय नाही, वडीलही भारतीय नाही, फक्त आईने हिंदू धर्म स्वीकारला होता, म्हणून मुलीचं नाव तुलसी ठेवलं. तर बघा, यांनी US च्या आर्मीमध्ये, ठीक आहे, लेफ्टनंट कर्नल होत्या. त्यानंतर त्या हवाई हा प्रांत आहे, इथून 4 वेळा डेमोक्रॅटिक पक्षाच्या त्या काँग्रेसच्या खासदार झाल्या, म्हणजे अप्पर हाऊसच्या. त्याच्यानंतर तुम्हाला असं दिसतंय काँग्रेस म्हणजे लोअर हाऊसच्या. आणि 2012 मध्ये US हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह मध्ये निवडून येणाऱ्या पहिल्या हिंदू ठरल्या. ऑब्वियस आहे, यांनी आईचा धर्म धारण केला आहे. ठीक आहे, आणि यांचा भारताशी कोणताही संबंध नाही, हे तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलं आहे. क्लिअर? तसंच आणखी एक, काश पटेल, नाव लक्षात ठेवा, काश पटेल. भारतीय अमेरिकन काश पटेल हे FBI चे संचालक बनणार आहे. जसं आपण म्हणतो ना की आपले जे CID आहे, तसं फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन FBI याच्या संचालकपदी 30 नोव्हेंबर 2024 ला कश्यप पटेल म्हणजे काश पटेल यांची नियुक्ती करण्यात आली. सो FBI, काश पटेल, आणि नॅशनल इंटेलिजन्स कोण? तुलसी गबार्ड यांची नियुक्ती झालेली दिसते. नेक्स्ट वन, पुढच्या मुद्द्याकडे जाऊया. पुढचा मुद्दा असा आहे की, ठीक आहे, संयुक्त राष्ट्राच्या अंमली पदार्थ आयोगाच्या 68व्या अध्यक्षपदी कोण? भारत. तुम्हाला माहिती आहे, एक मूवी आला होता मागे, कोणता? उडता पंजाब. नाव ऐकलं असेल ना तुम्ही, सॉन्ग पण ऐकलं असेल ते, उडता पंजाब. सो उडता पंजाब मध्ये भारतात मोठ्या प्रमाणात कशा प्रकारे ड्रग्स
सेवन केलं आहे हे दाखवलंय. अजून जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला असं दिसेल की फॉर एक्झाम्पल जर सांगायचं झालं की आता पुण्यामध्ये मागं झालेली गोष्ट, ठीक आहे, आणि मोठ्या प्रमाणात तुम्हाला मादक जे द्रव्य आहेत, ड्रग्ज वगैरे, याची तस्करी आणि सेवन करताना तुम्हाला दिसतात. ठीक आहे. आता इथं एक लक्षात घ्या, मुद्दा हा आहे की अशा देशांकडे अध्यक्षपद देणे म्हणजे एक चांगली मोठी गोष्ट आहे. भारत याच्या संदर्भात काहीतरी ठोस पावलं उचलेल. मग लक्षात हेच ठेवायचं की ज्या देशात जो प्रॉब्लेम आहे त्या देशाला ते अध्यक्षपद दिलंय. संयुक्त राष्ट्राच्या अंमली पदार्थ आयोग, युनायटेड कमिशन ऑन नार्कोटिक ड्रग्ज याच्या 68व्या सत्राचं पहिल्यांदाच अध्यक्षपद भारताला मिळालं. ठीक आहे. आणि भारत आता काय करेल, अंमली पदार्थाच्या संदर्भात धोरण ठरवण्यावर म्हणजे भारतीय अध्यक्ष काम करेल. क्लिअर. नेक्स्ट वन, धूड मारस. गावात काय असते, धूळ असते. सो सर्वात पर्यटन कोणतं तर लक्षात ठेवायचं, युनायटेड नेशन टुरिझम फॉर रुरल डेव्हलपमेंट प्रोग्राम. ठीक आहे, युनायटेड नेशन, ठीक आहे, तुम्हाला काय दिसतंय, टुरिझम फॉर रुरल डेव्हलपमेंट प्रोग्राम याच्या अंतर्गत काय झालंय, संयुक्त राष्ट्र पर्यटन व्हिलेज अपग्रेडेड प्रोग्राम मध्ये सहभागी होण्यासाठी एका गावाची निवड केली ज्याचं नाव आहे धूड महाराज. आणि कुठं, छत्तीसगड मधलं गाव आहे धूड महाराज नावाचं गाव. हे गाव एक लक्षात ठेवा, धूड महाराज, छत्तीसगड. क्लिअर. बरोबर. ज्यांचा 36 आकडा असतात ते एकमेकांना मारामारी करतात, धुळीमध्ये कुस्त्या खेळतात. ठीक आहे, धूड महाराज गाव. त्यानंतर रिन्युएबल एनर्जी. तुम्हाला माहिती आहे भारतात पवन ऊर्जा आणि सौर ऊर्जा याचा भारत तिसरा मोठा उत्पादक आहे. जगातील सर्वात मोठा, तिसरा मोठा उत्पादक आहे. ठीक आहे, भारत ऑस्ट्रेलिया. आता भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान एक करार झाला. जो करार काय आहे की जे रिन्युएबल एनर्जी आहे त्याचा भागीदारी करार झाला. म्हणजे भारत आणि आता ऑस्ट्रेलिया दोघे मिळून हायड्रोजन आणि दोघंही काय करणार आहे, त्या ठिकाणी ऊर्जा संचयन, स्टोरेज या संदर्भात काम करणार आहे. आणखी एक उदाहरण सांगतो याचं, की ऑस्ट्रेलिया आपल्याला गगनयान मिशन मध्ये, जे गगनयान मिशन आहे या गगनयान मिशन मध्ये सपोर्ट करणार आहे. क्लिअर. येते लक्षात. हा सर्वात महत्वाचा मुद्दा तुम्हाला आढळून येताना दिसतो आहे. क्लिअर. चला पुढे, जागतिक मृदा परिषद भारतात होणार आहे. याचं आयोजन कोण केलं, इंडियन सोसायटी ऑफ सॉइल सायन्स आणि इंटरनॅशनल युनियन फॉर काय, सॉइल सायन्सेस. सो यांनी भारतात मृदा परिषदेचं आयोजन केलेलं तुम्हाला दिसतंय. आणि याची जी थीम आहे ती काय, केअरिंग साईज बियॉन्ड फूड सिक्युरिटी. केअरिंग साईज बियॉन्ड फूड सिक्युरिटी अशी तुम्हाला थीम दिसतंय. ठीक आहे. आणि एक महत्वाचा मुद्दा की बघा, सहकार परिषद भारतात झाली, त्याच्यानंतर दुसरी परिषद झालेली दिसते, ती म्हणजे कोणती, ती म्हणजे मृदा परिषद. पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे डार्क टुरिझम. एक लक्षात घ्या, आता समजून घ्या की आपले ते जालियनवाला बाग हत्याकांड झाला, सो लोक तिथं बघायला जातात. म्हणजे जिथं जिथं शोक, करुणा, युद्ध वगैरे या गोष्टी झाल्या, जेव्हा लोक बघायला जातात तेव्हा त्याला कोणतं टुरिझम म्हणतात, डार्क टुरिझम. आणि अलीकडे डार्क टुरिझम फार मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे युक्रेनमध्ये. युक्रेनमध्ये काय झालंय, आता डार्क टुरिझमला बढावा मिळतोय आणि जगातले सर्व लोक तिथं बघायला जातात की बाबा नेमकं युक्रेनचा कोणता लॉस झाला, काय परिणाम झाला, हे सगळं बघायला जातात. आता तिथल्या लोकांनी काय म्हटलंय की आपल्या युद्धानं आपले आई बहिणी, आपले घर नष्ट झाली, आपली जीवितहानी झाली, मानवहानी झाली, आणि याला तुम्ही शो म्हणून दाखवताय, जगासमोर सादर करताय. ठीक आहे, ही लाजीरवाणी गोष्ट आहे. या पैशातून आम्ही काहीही खाणार नाही, असं बऱ्याच साऱ्या लोकांचं म्हणणं आहे. पण इन अदर हँड जर तुम्ही बघितलंय तर डार्क टुरिझम मोठ्या प्रमाणात दिसतंय तिथं. आणि याला ना थाना टुरिझम किंवा ग्रीप टुरिझम सुद्धा म्हणतात. थाना टुरिझम आणि काय त्या ठिकाणी ग्रीप टुरिझम असं नाव दिलं जातंय. ठीक आहे. चला बघा कोणकोणत्या गोष्टी बघतोय आपण बघितलं धूड महाराज गाव, त्यानंतर ऑस्ट्रेलियाचा करार, मृदा परिषद आणि डार्क टुरिझम. त्यानंतर काश पटेल 68व्या सत्राचा अध्यक्ष, मोस्ट फेवर्डचा दर्जा स्वित्झर्लंडने काढलाय. नॅशनल इंटेलिजन्सच्या संचालकपदी तुलसी गबाड. त्यानंतर सहकार परिषद आणि सहकार वर्ष, सिरियामध्ये हा सत्ता बदल बघितलं. G20 परिषद जी ब्राझीलमध्ये झाली. ठीक आहे. त्याच्यानंतर बिरसा मुंडा 150वी जयंती. ठीक आहे. त्यानंतर हेमंत सोरेन आणि शिबू सोरेन संदर्भात बघितलंय. आणि एक म्हणजे
राजीनामा जो दिलाय तो. परत एकदा सांगतोय की राज्यसेवेची जी बॅच आहे यशोदा, याला तुम्ही रजिस्टर करू शकता 2026 ची परिपूर्ण तयारी करण्यासाठी. आणि दुसरं म्हणजे की कंबाईनची तयारी करत असाल 25 साठी, ठीक आहे, तर या ठिकाणी तुम्ही काय करू शकता, ओके, या ठिकाणी तुम्ही ही बॅच जॉईन करू शकता. सिम्पली हा माझा नंबर आहे, ठीक आहे, 98 744 762 या नंबर तुम्ही मला कॉल करू शकता. ठीक आहे, तर आता इथंच थांबतोय आपण. थँक्यू सो मच. कीप स्टडिंग. जय हिंद.